लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगतनिहितपाणिं मण्डलं मण्डलानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यैसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। प्रभू रामचंद्रांना, बजरंगबलीला, समर्थांना सगळ्यांना वंदन करतो। आपल्या सर्वांचे श्री गुरु परमपूज्य डॉक्टर काका यांना सुद्धा नमन करतो। आमच्या आचार्य मंदाताई यांच्या चरणी नत होतो। सकल संतांना नमस्कार करतो। उपस्थित सर्व साधक समर्थप्रेमी आपणा सर्वांना सुद्धा अभिवादन करतो आणि आजच्या विषयाला प्रारंभ करतो। समर्थ रामदास स्वामी हे एक विलक्षण व्यक्तिमत्व आणि त्या व्यक्तिमत्वाचा रामदास भरे अंतरी, रामदासांना भरून घ्यायचं म्हणजे रामदासांच्या व्यक्तिमत्वाला आपल्या अंतरी भरून घ्यायचं आहे। रामदासांचे जे तत्वज्ञान आहे ते आपल्याला आपल्या अंगी भरून घ्यायचं आहे। त्याच्याकरता म्हणून आपण सर्वजण इथे उपस्थित आहोत। छान प्रसन्न सकाळ आहे आणि सगळ्यांची पोट मन शरीर सगळी शांत आहेत। त्याच्यामुळे आता आपल्याला तत्वचिंतन करायला हरकत नाही। समर्थ रामदास स्वामींबद्दल अनेकांनी अनेक लिहून ठेवलेलं आहे, पण तरी सुद्धा स्वामी गोविंद देवगिरी महाराज आपण ओळखत असाल, त्यांनी समर्थांबद्दल काढलेले काही उद्गार जरा विलक्षण आहेत। म्हणून त्यांनी काय म्हटलंय समर्थांच्या बद्दल ते थोडंसं तुम्हाला वाचून दाखवतो, म्हणजे आपण कुठल्या संतांच्या बद्दल कुठल्या भूमिकेतनं आपण त्यांच्याकडे बघतो आहोत हे आपल्या लक्षात येईल। ते म्हणतात, महर्षी वेदव्यासांनी विपुल लेखन केलं, पण त्यांना माणसं घडवण्याचं कार्य करावं लागलं नाही। देवर्षी नारदांनी लोकजागृतीचं काम भरपूर केलं, पण तरी सुद्धा त्यांना विपुल लेखन करावं लागलं नाही। आदि शंकराचार्यांनी धर्माची पुनर्स्थापना केली, पण राजकारणाकडे त्यांना लक्ष द्यावं लागलं नाही। आचार्य चाणक्य यांनी राजनीती भरपूर केली, पण आध्यात्मिक उपदेश करण्याची त्यांच्यावर जबाबदारी आली नाही। पारतंत्र्याच्या काळामध्ये स्वामी विवेकानंदांनी राजयोग शिकवला, पण राजधर्माचा प्रचार त्यांनी केला नाही। योगी अरविंदांनी योग भरपूर केला, लेखनही विपुल केलं, पण तरी सुद्धा सर्वत्र संचार त्यांच्या नशिबी नव्हता। म्हणून या सगळ्याचा परिपोष म्हणून जेव्हा आपण स्वामी समर्थ रामदास स्वामींच्या चरित्राकडे बघतो, त्यावेळेला त्यांची जे विलक्षण व्यक्तिमत्व आहे ते आपल्या समोर उभं राहतं। आणि किती विविध आयामी व्यक्तिमत्व समर्थ रामदास स्वामींचं होतं आणि कुठल्या प्रकारे त्यांनी सर्व जनांना संबोधन केलं हे आपल्या लक्षात येतं। म्हणून ते म्हणतात, मला तरी इतिहासामध्ये समर्थांसारखं अन्य व्यक्तिमत्व शोधून सापडत नाही। समर्थांच्या काळामध्ये स्वतःचं कर्तृत्व गाजवणारे भरपूर लोक होते, पण ते एकटे होते। एकट्या मर्दुमक्या करायचे, स्वतःचं पांडित्य मिरवणारे धर्मसंस्थापक ज्याला म्हणावं किंवा धर्माचं पालन करणारे असे सुद्धा खूप होते। पंडित लोक सुद्धा खूप होते, पण ते सुद्धा एकटे वावरायचे। समर्थांचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी या सगळ्या लोकांना हाताशी धरलं आणि जनसमाज घडवला, महाराष्ट्र धर्म वाढवला।
आणि शिवाजी महाराजांसारख्या व्यक्तिमत्वाला समोर घेऊन हाताशी धरून घडवून महाराष्ट्र धर्म वाढवला, हे समर्थांचं आपल्यावर मोठी कृपा आहे, हे लक्षात ठेवायला पाहिजे. आजचा आपला जो विषय आहे हा राष्ट्रधर्म हा विषय आहे. खरं म्हणजे राष्ट्रधर्म याच्यावर व्याख्यान करावं का प्रवचन करावं असा प्रश्न पडतो. दोन गोष्टी आहेत, लक्षात ठेवा. एक असतं व्याख्यान, जे बहुधा चौकात उभं राहून केलं जातं, आणि दुसरं असतं प्रवचन. व्याख्यानामध्ये इतिहास असतो, माहिती असते, खूप सगळी माहिती असते, खूप सगळे कोट्स असतात, आणि भारावून टाकणारं असं वक्तृत्व व्याख्यानामध्ये असतं. प्रवचनांमध्ये मात्र श्रोत्यांच्या मनाला संवेदनाक्षम करणारं, भक्ती चेतवणारं असं प्रवचनाचं स्वरूप असतं. आता विषयच राष्ट्रधर्म आहे, त्याच्यामुळे राष्ट्राबद्दलची भक्ती चेतवावी असा विचार याच्यामध्ये आहे. तर थोडंसं सरमिसळ होण्याची शक्यता आहे. स्वरूप प्रवचनाचं असो, व्याख्यानाचं असो, कसंही असलं तरी आपण मुख्य विषय काय आहे आणि तो आजच्या परिस्थितीत आपण कसा आत्मसात करू शकतो किंवा लागू पडतो हे बघण्याचा प्रयत्न पुढच्या तासाभरात करण्याचा विचार करतो. राष्ट्रधर्म याच्यामध्ये दोन शब्द आहेत, जोड आहे. एक आहे राष्ट्र आणि दुसरं आहे धर्म. जरा राष्ट्र म्हणजे काय हे थोडंसं समजून घेऊ, कारण बरेच महाभाग आजकाल भारताला इट्स अ युनियन ऑफ स्टेट असं म्हणणारे आहेत. लक्षात येते का मी काय म्हणतोय? मला असं वाटत नाही कोणाच्या लक्षात आलं मी काय म्हटलं ते. असो, आलंय, व्हेरी गुड. सुज्ञ जाणक आणि चाणाक्ष श्रोतृवर्ग असलं की बोलणाऱ्याला जास्त बोलावं लागत नाही. राष्ट्र ही संकल्पना समजून घेणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. राष्ट्र म्हणजे फक्त भौगोलिक परिस्थिती नाही. राष्ट्र म्हणजे नुसता देश असं म्हणून एक सीमा आखली आहे, बाउंड्री आखली आहे आणि त्याला राष्ट्र म्हटलंय असं होत नाही. राष्ट्र या कॉन्सेप्टमध्ये खूप सगळ्या गोष्टी अभिप्रेत आहेत. त्या राष्ट्रामध्ये राहणारी माणसं तर आहेतच, त्या राष्ट्रातली शहरं आहेत, त्या राष्ट्रातली गावं आहेत, त्या राष्ट्राचा समाज आहे, त्या राष्ट्रातली सगळी कुटुंब आहेत. त्या कुटुंबातला एक घटक मी सुद्धा राष्ट्राचाच घटक आहे. वैयक्तिकदृष्ट्या मी सुद्धा राष्ट्राचा घटक आहे. या राष्ट्राची पशु आहेत, या राष्ट्राचे पक्षी आहेत, त्यांचं संवर्धन आहे. या राष्ट्रातल्या नद्या आहेत, या राष्ट्राचे पर्वत आहेत. मी राष्ट्राची व्याप्ती सांगतो. या राष्ट्राची एक संस्कृती आहे, या राष्ट्राचा एक वारसा आहे, आणि हा प्रत्येक राष्ट्राचा असतो. राष्ट्र म्हणजे काय तर हे सगळं त्याच्यामध्ये असतं. त्या राष्ट्राचा एक इतिहास असतो, तो इतिहास सुद्धा त्या राष्ट्राचाच भाग आहे. त्या राष्ट्राचा धर्म, त्या राष्ट्राची भाषा, त्या राष्ट्राची वेशभूषा हे सगळं राष्ट्रामध्ये समावतं. लक्षात घ्या. जेव्हा आपण राष्ट्र घडवण्याचा विचार करतो, राष्ट्रधर्म पाळण्याचा विचार करतो, तेव्हा त्याचा किती वेगवेगळ्या पद्धतीने विचार करू शकतो हे आपल्या लक्षात येईल. राष्ट्र असं इतकं मोठं व्यापक जेव्हा आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं, त्यावेळेला दुसरा शब्द येतो राष्ट्रधर्मामधला, तो म्हणजे धर्म. आणि मग धर्म म्हणजे काय? शास्त्रकारांनी धारणात धर्म इत्याहू असं सांगून ठेवलेलं आहे. जो धारण करतो तो धर्म, जो जतन करतो, जो जबाबदारीने पाळू शकतो, जो आपल्याला पण पाळतो आणि तारतो तो धर्म, ज्याचं पालन आपण केलं की तो आपलं पण पालन करतो तो धर्म. धर्मो रक्षति रक्षिता, बरोबर. धर्म या शब्दाची पण व्याप्ती खूप मोठी आहे. धर्म म्हणजे जबाबदारी, धर्म म्हणजे कर्तव्य, धर्म म्हणजे मला काय करायचं आहे याच्याबद्दलची जाणीव. म्हणून धर्मग्लानी ज्याला म्हणतो त्यावेळेला फक्त आपण धर्मावर आलेली ग्लानी म्हणून हिंदू धर्मावर आलेली ग्लानी अशा अर्थाने न करता, जबाबदारी, आपली कर्तव्य यांच्यावर आलेली ग्लानी असा अर्थ काढला तर व्यवस्थित संगती लागू शकते. ज्यावेळेला आपण धर्म म्हणतो आणि राष्ट्रधर्म हा शब्द येतो त्यावेळेला सहज अर्थ त्याचा निघतो की माझी राष्ट्राबद्दलची जबाबदारी काय, माझा राष्ट्रधर्म काय, आणि याचं योग्य मार्गदर्शन समर्थांनी करून ठेवलेलं आहे. ते कशा पद्धतीने केले त्याचा विचार आपण करू. पण तरी सुद्धा विषयच इतका मोठा व्यापक आहे
की त्याला कुठेतरी मर्यादा घालायला पाहिजे. म्हणून मुख्य 3 विषयांवर आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं एक वाक्य आहे, देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि त्या देशाचं मी देणं लागतो. प्रत्येक व्यक्तीला जो आध्यात्मिक आहे, जो पारमार्थिक आहे, त्याला सुद्धा हे लागू पडतं अर्थातच. कारण आपण सुद्धा आपला प्रवास देहाकडून देवाकडे घेऊन जाणार आहे आणि मध्ये देश लागतो. आपण सुद्धा त्याच समाजाचे घटक आहोत, आपण सुद्धा त्याच राष्ट्राचे घटक आहोत. म्हणजे ज्याला राष्ट्र निर्मिती करायची आहे, ज्याला राष्ट्र घडवायचं आहे, त्यांनी निदान स्वतःपुरतं तरी आपल्याला घडवून घेणं हे आपली जबाबदारी आहे. असं जर का आपण स्वतः विचार केला साधा, तर आपल्याला राष्ट्र निर्मितीमध्ये आपण कसं कॉन्ट्रीब्यूट करू याचं सुंदर उत्तर मिळून जाईल लगेच. स्वतःला घडवायला पाहिजे. देश आणि राष्ट्र यांच्याकरता त्यागाची भूमिका सगळेजण मांडतात. देशाबद्दल निष्ठा हवी, राष्ट्राबद्दल निष्ठा हवी, धर्माबद्दल निष्ठा हवी, असं सगळेजण म्हणतात. पण म्हणजे काय करावं हे इतकंसं योग्य पद्धतीने आपल्याला कळत नाही. ते काय करायचं आहे ते समजून घेण्याकरता म्हणून हा खटाटोप आहे. म्हणूनच हा विषय या चिंतनामध्ये ठेवलेला आहे. जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला राष्ट्रधर्म आणि धार्मिक विधी याच्यातला भेद आपल्याला कळायला पाहिजे. रोज आपण पूजा अर्चा करतो, काहीतरी फुलं वाहतो देवाला. तशा प्रकारे आपण रोज काहीतरी करावं का, किंवा रोज काही करतो का राष्ट्रधर्म पाळण्याकरता, असा प्रश्न आपल्यासमोर येऊ शकतो. आपला धर्म पाळण्याकरता आपण काहीतरी विधी करतो, तसं आचार विचार राष्ट्रधर्माचे कुठले आहेत असा प्रश्न आपल्यासमोर उपस्थित होऊ शकतो. आणि तसे आहेत का, असावेत का, हा सुद्धा प्रश्न आपल्यासमोर उपस्थित होऊ शकतो. रोज काही आपण झेंडावंदन करत नाही, रोज काही आपण जनगण मन म्हणत नाही, पण तरी सुद्धा आपल्या जो गर्जना जी आहे आपली, त्याच्यामध्ये राष्ट्र का धर्म का विजय हो, राष्ट्राचे सुद्धा त्याच्यामध्ये विजय सांगितलेला आहे, हे लक्षात घ्या. म्हणून धार्मिक विधी पाळणं आणि धार्मिक आचार पाळणं म्हणजे राष्ट्रधर्म पाळला गेला असं नाही. राष्ट्रधर्म ही काही धार्मिक विधी पाळण्यासारखी दैनंदिन जीवनातली गोष्ट नाहीये. त्याचा मागचा जो व्यापक विचार आहे तो आपल्याला जाणून घ्यायचा आहे. व्रतवैकल्य करावीत त्याच्याबद्दल दुमत नाही. आचार धर्म पाळावा, धर्माच्या गोष्टी कराव्या, पण त्याचबरोबर राष्ट्रहिताकरता जे काही कर्तव्य म्हणून आहेत ज्याचा आपण विचार करणार आहोत ती पण किती महत्वाची आहेत ती पण करावी. दोन्हीला स्थान आहे, दोन्हीला मान्यता आहे. सगळ्यात पहिला विचार करू आपण. एक लक्षात घ्या, अग्नीचा धर्म आहे, अग्नीचा धर्म आहे उष्णता जाळणं. प्रत्येकाचा एक स्वभाव असतो, प्रत्येकाचा एक धर्म असतो. पाण्याचा धर्म आहे वाहवत जाणं, खाली घसरणं, वाहवत जाणं, असा प्रत्येकाचा धर्म. तसं राष्ट्राचा धर्म काय आहे प्रश्न आहे. राष्ट्रधर्म म्हणतोय ना आपण, प्रश्न आहे. मग जबाबदारी येते आपली. मग राष्ट्राचं संरक्षण करणं, रक्षण संरक्षण म्हणू आपण. आणि मग राष्ट्राचं संरक्षण करणं म्हणजे फक्त बाउंड्रीचं संरक्षण करणं का नाही. मग तो मगाशी जो सगळ्या राष्ट्राचा विचार केला व्यापक, त्या सगळ्या गोष्टींचं संरक्षण हा सगळ्यात पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे की राष्ट्राची उन्नती कशी होईल, राष्ट्राची प्रगती कशी होईल याच्याकडे लक्ष देणं, दुसरा भाग झाला. आणि तिसरा भाग आहे हे राष्ट्र एकसंध कसं राहील, हे राष्ट्र एकसंध कसं होईल, या राष्ट्रातल्या लोकांची ऐक्यता कशी टिकून राहील. बस एवढे 3च मुद्दे आपण आज विचाराकरता घेऊ. या 3 मुद्द्यांवर विचार केला तर आपल्याला जनरल राष्ट्रधर्म काय आहे आणि समर्थांनी कसा मांडला आहे हे कळेल. सगळ्यात पहिला मुद्दा बघू पुन्हा एकदा, जरा सविस्तर विचार करण्याचा प्रयत्न करू. देशाचं संरक्षण. देशाचं संरक्षण करणं म्हणजे सीमेवर जाऊन हातात बंदुका घेऊन उभं राहणं. आपल्यापैकी किती जण तयार आहेत? कोणी नाही. त्याचा एवढा संकुचित मर्यादित अर्थ असा करावा का? निश्चित नाही. सरळ सरळ सगळ्यांना माहिती आहे की आपण तसं काहीही करू शकणार नाही, आपली तशी पात्रता सुद्धा नाही. पण जे करतात सीमेवर जाऊन त्यांच्याप्रती आपल्या मनामध्ये काहीतरी आदरभाव असावा, तो ठेवावा, हे आपलं कर्तव्य आहे.
आणि म्हणून मग आता येतेच आहे 26 जानेवारी, 15 ऑगस्ट यासारखे सण आपण साजरे करतो सगळेजण. आता या राष्ट्राचा नागरिक म्हणून जेव्हा मी बघतो, त्यावेळेला माझी काही कर्तव्य, ती कुठली कर्तव्य आहेत? राष्ट्राबद्दलची कर्तव्य विचार करतो आपण. पुन्हा त्याचं खूप कर्तव्य, बोलायला खूप आहे विषय, पण पुन्हा त्याला मर्यादित करू आपण. 3 गोष्टी बघू फक्त. एक म्हणजे कायद्याचं पालन करणं. दैनंदिन जीवनामध्ये ज्या भागात आपण राहतोय त्या भागातल्या सगळ्या कायद्यांचं पालन करणं ही माझी जबाबदारी आहे. मग मी शिकला सवरलेला असून सुद्धा रॉंग साईडनी गाडी घालत असेल, फुटपाथवर गाडी चढवत असेल, रेड सिग्नल तोडत असेल, तर मी राष्ट्रधर्म पाळतो आहे का याचा ज्याने त्यांनी विचार करावा. आणि आज सर्रास आपण बघतो, सर्रास अगदी कुठल्याही शहरात जा, ट्रॅफिक इतका भयंकर वाढलेला आहे, प्रचंड वाढलेला आहे की राजरोसपणे हे सगळं असं चालतं. मुद्दामून रॉंग सिग्नल ओलांडून जायचं पुढे. कायद्याचं पालन करणं, त्याचाच एक भाग अजून अनुषंगाने घेऊ. टॅक्सेस फाईल करणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. कर चुकवणं, गव्हर्नमेंटला कर द्यावा लागतो. आता तो कर चुकवणं हे प्रत्येकाचं कार्य आहे. इथे किती लोक कर भरतात? बहुतेक सगळेजण भरत असावेत, नसतील काही भरत. प्रश्न आहे की आपण कर चुकवताना किती हेराफेरी करण्याचा प्रयत्न करू. सगळेजण भरतात का कर? आज भ्रष्टाचार किती बोकळालेला आहे या बाबतीत जर का विचार केला तरी आता मागच्या 10-15 वर्षात बऱ्यापैकी सुधारणा होते आहे. लोक कर भरायला लागले आहेत, त्यांना कर भरण्याकरता प्रेरित केल्या जात आहे. शासनाचे चांगल्या गोष्टी काही केलेल्या आहेत, त्यातली एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आपण आपल्यापुरता विचार केला तर कायद्याचं पालन करणं, कर भरणं ह्याचा जेव्हा विचार करतो त्यावेळेला लक्षात येतं की महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत दैनंदिन जीवनात प्रत्येक वर्षी आपल्याला कराव्या लागणाऱ्या, रोज कराव्या लागणाऱ्या, त्या या आहेत. आणि अजून एक गोष्ट आहे त्याच्यामधून जी दर 4-5 वर्षांनी करावी लागते. भारताचा नागरिक म्हणून एक दिवस येतो फक्त, सुट्टी देतात. बरं, सगळ्या कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये सगळ्यांना सुट्ट्या असतात, आहेत की नाही? असतात ना सुट्ट्या. बऱ्याच कंपन्यांना सुट्ट्या असतात आणि बऱ्याच कंपन्यांना असं पण सांगितलेलं असतं की ज्या भागात मतदान आहे त्या भागातल्या, त्या प्रांतातल्या, त्या स्टेटमधल्या त्या लोकांना सुट्ट्या डिक्लेअर केलेल्या असतात. एखाद्या स्टेटमध्ये जर का मतदान असेल तर तेलंगणामध्ये मतदान असेल तर तेलंगणा स्टेटमधल्या एम्प्लॉईजला सुट्टी असते. बाकी महाराष्ट्र, मुंबई, नोएडा आणि बाकीच्या प्रांतातल्या लोकांना सुट्टी नसेल कदाचित, पण असते. कॉर्पोरेट मॅन्डेट आहे, गव्हर्नमेंटचं मॅन्डेट आहे आजकाल. तर मतदान करणं ही आपली जबाबदारी आहे, हे आपलं कर्तव्य आहे. ते मतदानाच्या दिवशी अनायसे सुट्टी आली आहे, जाऊ दे, सगळे लोक हुशार आहेत, सगळ्यांनी उत्तर दिलेत. म्हणजे सगळ्यांनी तसं केलेलं दिसतंय. पिकनिक, मतदान सोडून पिकनिकला जाणं हे आपण आपल्या राष्ट्रधर्माचं पालन करतो आहे का नाही याचा विचार करावा. आपलं आद्य कर्तव्य काय आहे ते बघावं. त्याच्यामुळे खूप छोटे छोटे विषय घेऊ आपण आणि प्रामाणिकपणे आपण आपल्याला जोखासण्याचा प्रयत्न करावा, की आपण जोखावा आपल्याला की आपण कुठे उतरतोय या राष्ट्रधर्माच्या परिस्थितीमध्ये. एक साधा विचार अजून घेऊया. काल उल्लेख झाला थोडासा याचा, गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये काम करणारा. माझं काम मी चोखपणे पार पाडत असेल तर मी राष्ट्राच्या उन्नतीकरता मदत करतो आहे की नाही. आणि जर का मी माझं काम, मला दिलेलं जे काम आहे, माझा जो काही व्यवसाय आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं भ्रष्टाचार न करता, करप्शन न होऊ देता, हलगर्जीपणा न होऊ देता जर का मी माझं काम व्यवस्थित पार पाडत असेल तर ते राष्ट्राच्या उन्नतीकरता हातभार लावण्याचं साधन आहे, अशी जर का माझी भूमिका असेल तर राष्ट्रधर्म पाळला जाईल, नाही तर पाळला जाणार नाही. आज अशी परिस्थिती आहे की प्रत्येक माणसाने, आपण भारत हा विश्वगुरू बनण्याच्या मार्गावरच आहे असं सगळेजण म्हणतात आणि विश्वगुरू बनावा अशी सगळ्यांची इच्छा आहे ना? आहे. पण विश्वगुरू बनण्याकरता म्हणून भारत अजूनही खूप मागे आहे, त्याला भरपूर पुढे जायचं आहे. याच्याकरता एकच गोष्ट खूप महत्वाची आहे, ती म्हणजे ज्याने त्यांनी आपलं काम चोख पार पाडलं. एवढं जरी का केलं ना आज, फक्त एवढं जरी का केलं, जो काही आपला व्यवसाय असेल, जे काही आपला प्रांत असेल,
आता जे रिटायर्ड आहेत, निवृत्त आहेत, त्यांच्याकरता हे लागू नाही, मला मान्य आहे, मान्य आहे. पण जे अजून व्यवसायामध्ये आहेत, नोकरी धंद्यात आहेत, त्यांनी जर का थोडासा विचार केला तर आपलं काम आपल्यापुरतं व्यवस्थित पार पाडणं आणि जे आता जबाबदारी सांगितली ती जबाबदारी जर का आपण पूर्ण पार पाडली तर आपलं काम होऊ शकतं. समर्थ बहुतेक एक वाक्य, एक ओवी पढमूर्ख लक्षणांमध्ये लिहायचे विसरले. जो मतदान न करी, टॅक्स मध्ये हेराफेरी, तो एक असं एक समर्थांनी वाक्य लिहिलं असतं तर ते आजच्या काळात अतिशय संयुक्तिक झालं असतं. असो, देशाची सुरक्षाचा विचार चाललाय आपला. देशाची सुरक्षा म्हणजे सगळ्याच बाजूंनी देश सुरक्षित असला पाहिजे. गनिमांच्या देखती फौजा, रणशुरांच्या फुरहुती भुजा, असं समर्थ म्हणतात. आता हा जो विचार आहे हा सैनिकांकरता आहे, सैनिकांकरता आहे. त्याच्याकरता सीमेवर असलेले लोक लढतातच आहेत. पण अमर्याद फितवेखोर त्यांचा करावा संहार, असं समर्थ सांगतात. आणि हे जे फितवेखोर आहेत ना, हे नेसेसरी देशाच्या बाहेर किंवा सीमेवर आहेत असं नाही. हे फितवेखोर जे आहेत ते देशाच्या आत आहेत. आज परिस्थिती काय सुरू आहे ते बघा, थोडा विचार करा म्हणजे लक्षात येईल. टेररिस्ट कुठे कुठे घुसलेले आहेत, किती मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची यंत्रणा काम करते आहे. दिल्लीमध्ये ब्लास्ट जो झाला त्याच्याबद्दलचं माहिती सगळ्यांनी वाचली असेल किंवा बघितली असेल न्यूज, त्याच्यावरनं कळेल किती मोठ्या प्रमाणामध्ये हा सगळा कारभार त्यांचा सुरू आहे किंवा करण्याचा प्रयत्न आहे. आणि हे आपल्याला लक्षात आणून घेणं महत्वाचं आहे. राष्ट्र धर्म वाढवण्याकरता म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणं हे आपल्या महत्वाचं आहे. भले आपण त्याच्याकरता काही करू शकू किंवा नाही ही दुसरी गोष्ट, पण निदान आपल्याला ती माहिती असणं. आपल्याला जर का ती माहिती असेल तर निदान त्याच्या काय, आपण हातामध्ये बंदूक घेऊन जाणार नाही, आपण काही पोलीस यंत्रणेमध्ये काम करत नाही, आपण काही भ्रष्टाचारी किंवा दहशतवादी यांना जाऊन पकडणार नाही, हे सगळं बरोबर आहे. पण निदान जे लोक ते करतायत, जे शासन ते करण्याचा प्रयत्न करत आहे, जे लोक ते करतायत त्यांच्या मागे खंबीरपणे उभं राहण्याचं काम तर आपण करू शकतो की नाही? निश्चितपणे करू शकतो. मग खंबीरपणे उभं राहण्याचं तरी आपण काम करावं आणि 5 वर्षातनं एकदा तरी तेवढं आपलं कर्तव्य पूर्ण करावं. जास्त बोलायची गरज नाही. समर्थांनी खूप सुंदर सुंदर सांगितलेलं. समर्थांनी शिवाजीराजांना अतिशय स्पष्टपणे मार्गदर्शन केलेलं आहे. त्याच्यामध्ये समर्थ म्हणतात, बहुता दिवसाचे हे बंड म्लेंछ मांजले उदंड, याचे करुणी दुखंड राज्य करावे. म्लेंछांचा संहार करावा, उदंड माजले आहेत त्यांचा संहार करावा असं सांगतायत. आज परिस्थिती अशी आहे की हे जे फितवेखोर जे लोक आहेत यांची पाळंमुळं किती खोलवर रुजली आहे हे जरा बघितलं तर आपल्या अंगावर काटा येतो. लक्षात घ्या, आपण अनेक ठिकाणी तीर्थक्षेत्रांना म्हणून जातो. जरा चौकस बुद्धी ठेवून, डोळे उघडे ठेवून थोडासा विचार करावा, आपण कुठे जातो आहोत आणि कोणाकडनं काय विकत घेतो आहोत. आज फुलांवर चुळा भरून थुंकतात लोक हे, आणि ती फुलं आपल्याला विकतात. ती आपण वेड्यासारखी विकत घेतो आणि ती आपण आपल्या देवतांवर चढवतो, देवतांना वाहतो. अशी परिस्थिती आहे. सगळेजण जाणकार आहे, जास्त काही बोलायची मला आवश्यकता वाटत नाही, पण ही परिस्थिती आहे. त्याच्यामुळे थोडा विचार करावा. आज एक जबरदस्त प्रकरण सुरू आहे सध्या, हलाल इकॉनॉमी नावाचं. माहितीये का कुणाला? हलाल इकॉनॉमी खूप मोठ्या प्रमाणामध्ये ही इकॉनॉमी आहे. साधं पार्लेजीचं बिस्किट, त्याच्यामध्ये कुठलं हलाल आलं? पण त्या पार्लेजीच्या बिस्किटवर हलाल इकॉनॉमी त्याच्यावर शिक्का असेल तर ते मार्केटमध्ये चालतं. आणि म्हणून साधे साधे जे गोष्टी आहेत, साबणं, टूथपेस्ट, खाण्यापिण्याच्या गोष्टी, तांदूळ, त्याच्यावर हलाल इकॉनॉमीचा शिक्का, हलाल सर्टिफाईड म्हणून शिक्का घ्यावा लागतो आज. याचा जरा विचार करावा. ह्या ज्या ब्रँड्स असतात या ब्रँडमध्ये कुठले ब्रँड आपण विकत घ्यावे याचा जरा विचार करावा. आपण इनडायरेक्टली किंवा डायरेक्टली अशा इकॉनॉमीला सपोर्ट करतो आहोत का हे बघावं थोडंसं. आणि असं जर का केलं तर आपण राष्ट्रधर्म काय आहे आणि कुठे चाललोय, समर्थांनी जो उपदेश केलेला आहे आपल्याला, त्याच्याबद्दल थोडासा विचार करणं शक्य होईल आपल्याला. थोडीशी चौकस बुद्धी ठेवावी, डोळे उघडे ठेवावे. आज अनेक ठिकाणी आपण जातो, तीर्थक्षेत्रांच्या जवळ जातो, तिथे बरेच हॉटेल्स असतात. त्या हॉटेल्सचा मालक कोणी बघावं जरा,
थोडीशी चौकशी करावी आणि मग ते हॉटेलमध्ये बुकिंग करावं. असं एवढं तर करता येऊ शकतं ना आपल्याला. सर्रास जायचं, जे मिळेल ते, कारण ऑनलाईनमध्ये काही कळत नसतं. बुकिंग करायचं आणि सोडून द्यायचं. असं न करता थोडासा विचार करावा, म्हणजे कोणाला आपण मदत करतो आहोत, काय करतो आहोत हे आपल्याला कळेल. मग अशी मी विचार करतो, हे राष्ट्रधर्म, देशाचं संरक्षण, आपल्या धर्माचं संरक्षण, आपल्या संस्कृतीचं संरक्षण, खूप मोठा वारसा आहे संस्कृतीचा आपला. तो आपण पाळतो का, याचा विचार करावा जरा. आज मंदिरांमध्ये जाताना एक साधा नियम आहे, मंदिरांमध्ये जाताना आपली संस्कृती म्हणजे आपली वेशभूषा आपण करावी. किती जण आपण तसे जातो? असे जे कार्यक्रम असतात, सांस्कृतिक आध्यात्मिक शिबिर, त्याच्यामध्ये आपली वेशभूषा कशी असायला पाहिजे याचा जरा विचार करावा. आपल्या कपाळावर ग्रंथन लावायला आपण घाबरतो का, जरा विचार करावा. जे लावतात चांगलं आहे, ज्यांनी लावलं नाही त्यांना मी काही दोष देत नाहीये, मी फक्त थोडंसं दाखवतोय, पॉइंट आउट करतोय. आपल्या कपाळावर गंध लावावा रोज, असं समर्थांनी काय सगळ्या आपल्या धर्माची सांगून ठेवलेलं आहे. पण धर्माची रक्षा करताना आपण तसं करतो का, विचार करावा जरा. निदान सकाळी उठल्यानंतर पूजा करताना तरी लावावं. भलेही ऑफिसमध्ये जाताना पुसून टाकलं तरी चालेल, पण ऑफिसमध्ये जाताना पुसून टाकायची लाज का वाटते, हा मुख्य प्रश्न आहे. ते लोक टोप्या ठेवून येतात, ते लोक दाढी ठेवून येतात, मग आपण का नाही करायचं? आजकाल शेंड्या तर सगळ्यांच्या उतरल्या आहेत, त्याच्याबद्दल काही बोलणं नाही. आपण सांस्कृतिक जतन कितपत करू शकतो ह्याचं प्रत्येकाने ज्याने त्याने ठरवावं. मी काही कोणाला उपदेश करत नाहीये, मी फक्त पॉइंट आउट करतोय, सूचना देतोय, निर्देश देतोय. फक्त हे ज्याने त्यांनी आपापल्या पुरतं विचार करण्याची ही गोष्ट आहे. संस्कृतीचं रक्षण करणं, संस्कृतीचं जतन करणं आपल्या हातात आहे. आपल्या इतिहासाचं जतन करणं आपल्या हातात आहे. आपण आपला इतिहास सांभाळतो का, आपण आपला इतिहास पाळतो का, जरा विचार करा. आज खोटा इतिहास सगळ्या मुलांना शिकवण्याचं भरपूर मोठं षडयंत्र आपल्या समोर आलेलं आहे, येत आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास 4 पात्रांचा होता आधी माझ्या काळी, तो आता 4 ओळीचा आलेला आहे असं मी ऐकतोय. इतिहासाच्या पुस्तकांमध्ये 4 ओळी शिकवल्या जातात मुलांना फक्त, शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणून. आमच्या वेळेला निदान 4 पानं तरी होती. आज तो इतिहास आपण शिकवायला पाहिजे आपल्या मुलांना. हे सगळं आजच्या काळामधली गोष्ट, ही सगळी जी काय आपण बोलतो आहोत ते इतिहासाचं जतन. कारण इतिहासाचा देखील वारसा आहे, तेव्हा ते राष्ट्र आहे. आपण आपला इतिहास विसरलो म्हणून पारतंत्र्यामध्ये अडकला गेलो होतो. आपण आता स्वतंत्र आहोत, पण खऱ्या अर्थाने आपण स्वतंत्र आहोत का, हा सुद्धा एक प्रश्नच आहे. मानसिकदृष्ट्या आपण अजूनही पारतंत्र्यात आहोत, तरी सुद्धा सध्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या मानसिक गुलामीतनं बाहेर पडण्याकरता म्हणून खूप मोठं कार्य सुरू आहे, आणि एक मोठा वक्तिक ते करतो आहे. एवढंच बोलू आणि थांबू. अजून समर्थांनी सांगितलेला एक खूप महत्वाचा मुद्दा, ज्याला आपण अजिबात कानाडोळा करून चालणार नाही, त्याच्यावर 2 मिनिटं विचार करू, ते म्हणजे राजकारण. समर्थांचं वैशिष्ट्य असं आहे की समर्थांनी राजकारण हा शब्द वापरला आहे. फक्त दासबोध ग्रंथ घेतला तर दासबोध ग्रंथामध्ये समर्थांचे 2 समास आहेत राजकारण निरूपण नावाचे, 2 लक्षात घ्या. आणि समर्थांनी 27 वेळा राजकारण हा शब्द वापरलेला आहे दासबोधामध्ये, वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या वेळेला वापरलेला आहे. तर हे राजकारण म्हणजे कुठलं राजकारण समर्थ म्हणतात हे लक्षात घ्यायला पाहिजे. रस्त्यावर उभून मतदानाकरता, मत मागण्याकरता म्हणून जे निघतात त्यांचं राजकारण, सत्तेचं राजकारण समर्थांना अभिप्रेत आहे का, तर त्याचा सरळ अर्थ होतो नाही. समर्थांना जे राजकारण अभिप्रेत आहे ते फार विलक्षण राजकारण अभिप्रेत आहे. ते कुठलं आहे? समर्थांची उभी आहे, अनन्य राहे समुदाव, इतरा जनासे उपजे भाव. भगवंताच्या बद्दल मनामध्ये भाव निर्माण व्हावा, आणि सगळा समुदाय जो आहे, समाज जो आहे, तो देवाशी, आपल्या धर्माशी, आपल्या देवतांशी अनन्य असावा, अशा भूमिकेतनं समर्थ पुढे म्हणतात, मुख्य ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे खंड सावधपण सर्व विषयी. ही ओवी त्याच्यानंतर येते, लक्षात घ्या. मग समर्थांचं जेव्हा राजकारण, समर्थ राजकारणी होते असं जेव्हा आपण म्हणतो, समर्थांनी राजकारण केलं असं जेव्हा म्हणतो, त्यावेळेला त्यांच्या मागची जी भूमिका होती ते धर्माचं रक्षण करण्याकरता म्हणून होती. ते आपण विसरून चालणार नाही. आणि धर्माचं रक्षण करणारे धार्मिक कोण कोण आहे तिथे?
धार्मिक म्हणून घेणारे कोण कोण आहेत इथे? कोणीच नाही. आश्चर्य आहे. सगळेच आहेत ना? मग सगळेजण राजकारण करतात का, हा प्रश्न आहे. समर्थांनी राजकारण करावं असं सांगितलेलं आहे. समर्थांचे तसे निर्देश आहेत. समर्थ म्हणते नाना वस्त्रे नाना भूषणे येणे अंतर शृंगारणे. हे बरोबर आहे. नाना वस्त्र घाला, वेगवेगळे आभूषण घाला, हरकत नाही. पण समर्थांचा मुख्य विचार आहे विवेके विचारे राजकारणे अंतरंग शृंगारीजे. त्याच्यामध्ये नुसतं विवेक, विचार आणि वैराग्य एवढंच सांगून समर्थ थांबलेले नाहीयेत. विवेके विचारे राजकारणे अंतरंग शृंगारीचे. राजकारण करण्यास प्रवृत्त केलेलं आहे. मग आता हे राजकारण करायचं म्हणजे काय करायचं? तर धर्माची वाढ होण्याकरता म्हणून लोक आपल्या देवाबद्दल अनन्य भाव टिकून ठेवण्याकरता म्हणून जे काही कर्तृत्व आपल्याला करायचं आहे त्याच्याकरता जे काही करावं लागेल ते करण्याकरता म्हणून जे करायचं त्याला राजकारण असं समर्थ म्हणतात. साधी पालखी काढायची आहे हो, गजानन महाराजांची पालखी आमच्या गावातनं कॉलनीतनं आपल्याला काढायची असते, त्याच्याकरता पोलिसांची परमिशन लागते. आज परिस्थिती अशी आहे की तुम्ही कुठली फेरी काढा, तिकडे बसलेले ते हरामखोर लोक दगड फेकतात. काय कुठल्या समाजामध्ये आपण राहतोय? जे समर्थांच्या काळी जे चालू होतं तेच अजूनही चालू आहे की काय असं वाटतं. शांतपणे पालखी निघते खरं म्हणजे, काही आपण कुठलेही काही करत नाही, पण तरी सुद्धा ही असे प्रकार चालू आहेत आज समाजामध्ये. मग त्याच्याकरता म्हणून काहीतरी आपले संघटन कौशल्य, नेटवर्किंग कामात पडलं पाहिजे. कुठेतरी जाऊन आपण पोलिसांची ती परमिशन काढली पाहिजे. मुद्दामून तसे जलसे आणि उत्सव केला पाहिजे. मुद्दामून तसे फेरी काढली पाहिजे. हे कॉलनीतनं व्हायला पाहिजे. हे होत नाहीये आणि म्हणूनच डोक्यावर कोणीतरी येऊन बसतंय आपल्या. असं होता कामा नये. समर्थांनी किती वेगवेगळ्या पद्धतीने सांगून ठेवलंय. समर्थ म्हणतात जाणत्याचे धूर्तपण, जाणत्याचे राजकारण, जाणत्याचे निरूपण ऐकत जावे. जो जाणता आहे त्याच्याकडनं ह्या गोष्टी शिकून घ्याव्या, कराव्या. वेगवेगळ्या पद्धतीने समर्थांनी राजकारणावर खूप एक मोठा वेगळा विषयच होईल. राजकारण, समर्थांचे राजकारण याच्यावरच मोठा वेगळा विषय होईल. आपण देशाच्या प्रगतीच्या बद्दल, देशाच्या संरक्षणाबद्दल, देशाच्या सांस्कृतिक वारसेबद्दल विचार केला. एक छोटासा सूक्ष्म विचार अजून करू आणि पुढे जाऊ. देशाच्या पर्यावरणाचं संरक्षण अतिशय मोठा मुद्दा आहे हा. जगातल्या सगळ्या राष्ट्रांना भेडसावणारा प्रश्न आहे पर्यावरणाची शुद्धी आणि पर्यावरणाचं संरक्षण. राष्ट्र म्हणून, राष्ट्राचा घटक म्हणून आणि राष्ट्रधर्म सांभाळण्याकरता म्हणून माझी जबाबदारी काय आहे पर्यावरणामध्ये. मग जर का मी सुद्धा कचरा रस्त्यातनं जाता जाता फेकत असेल तर मी राष्ट्रधर्माचं पालन करतो आहे का? रेल्वेतनं जाताना, कारमधनं जाताना विड्याचं पान खाऊन जर का पिचकारी मारत असेल, इथे तसं कोणी नसावं अशी माझी अपेक्षा आहे निदान. पण ही परिस्थिती आहे, आपण बघतो अशी परिस्थिती बाहेर आहे. मग आपण आपल्यापुरतं, आपण जर का आपल्या देशाला मातृभूमी आणि भारत माता की जय असं म्हणत असू, तर ही जी भारताची भूमी आहे, ही भारताची भूमी आपली माता आहे. मग आपण आपल्या मातेवर थुंकू का? साधा प्रश्न आहे. मग तसं थुंकायला पाहिजे का? बरं, जे थुंकतात त्यांना समजून सांगण्याची हिंमत आपल्यात आहे का? मग तशी हिंमत आपण बाळगावी की नाही बाळगावी? समर्थप्रेमी म्हणतो, समर्थांचे भक्त म्हणतो, समर्थांचे शिष्य म्हणतो स्वतःला, आणि मग थोडीशी देखील हिंमत माझ्यात नाही, असं कसं गणित जुळणार आहे? मग खूप व्यापक विचार आहे. विचार करायला बसलं तर खूप व्यापक आणि खूप मोठा होऊन जाईल. साध्या साध्या गोष्टी आहेत, लक्षात घ्या. आपण पर्यावरणाकरता म्हणून जेव्हा विचार करतो ना, आजकालचं जग इतकं विचित्र आहे. आजकाल नवीन नवीन ऍप्स निघाले आहेत मोबाईलवर. स्विगी आणि काय झेप्टो, झोमॅटो. तुम्ही थोडा विचार करा, पर्यावरणाकरता किती हातभार लावताय. जेव्हा जेव्हा आपण या ऍप्सवरनं हे ऑर्डर करतो त्यावेळेला पर्यावरणाचं कसं नुकसान होतं याचा जरा तरी विचार करा. हायपर कन्झ्युमरायझेशन झालेलं आहे सध्या. म्हणजे काय, बसल्या बसल्या अमेझॉनवरनं ऑर्डर करायची, हातात फोन धरायचा, अकाउंट असतं, पटकन 10 मिनिटात किंवा एका दिवसात डिलिव्हरी येते. एक एक गोष्ट रोज 30 दिवसांमध्ये 30 वेगवेगळ्या गोष्टी ऑर्डर होतात. त्या ऑर्डर डिलिव्हरी करणाऱ्या येणाऱ्या माणसाचं पेट्रोल जळतं याचं भान नसतं.
आपलं स्वतःचं नीट प्लॅनिंग नसतं. कुठल्या गोष्टी कधी मागवायच्या. मला आठवतं आमच्या काळी महिन्याभराची ग्रोसरी एकत्र आणायची आणि भरून ठेवायचं. त्याच्या आधी धान्य तर वर्षाचं आणून भरून ठेवायचं असायचं. बरोबर आहे? आता काय परिस्थिती आहे? डाळ संपली, 1 किलो डाळ मागव. गहू संपले, कणिक संपली, 1 किलो कणकेचं 5 किलो कणकेचं मागव. असं रोजचं मागवणं सुरू झालेलं आहे. हे कन्झ्युमरायझेशन. जेव्हा हे बॉक्सेस येतात ना आपल्याकडे, ते बॉक्सेस ओपन केले तर त्यातनं जी माल असतो तो एवढाच असतो आणि एवढं मोठं पॅकिंग जे असतं ते सगळं कुठे जातं? त्याचा विचार आपण कधी केला आहे का? ते रिसायकल होतं का खरंच? रिसायकल होतं असं म्हणतात काही लोक, पण जरा विचार करा किती कचरा वाढतोय सध्या. पर्यावरणाचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला या गोष्टींचं पण थोडंसं भान असावं. सगळ्या गोष्टी प्लॅस्टिकमध्ये आजकाल पॅक करून मिळतात. आधी कागदाच्या पुड्यांमध्ये गहू तांदूळ मिळायचे दोरे बांधून. आजकाल प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये मिळतंय. दूध सुद्धा आजकाल प्लास्टिकच्या पिशव्यांमधनं मिळतंय. त्या दुधाच्या पिशव्या फाडल्यानंतर दूध घेतो आपण, पिशव्या टाकून देतो, त्या कुठे जातात? त्याचा कधी कोणी विचार केला आहे का? त्या रिसायकल होत आहेत का बरोबर? आजकाल ओला कचरा सुका कचरा काढून ठेवण्याची पद्धत काही गावांमध्ये काही कॉलनीमध्ये सुरू झालेली आहे. ती आपण पाळतो का? निदान तेवढा तरी आपण राष्ट्रधर्माला म्हणून आपला हातभार लागतोय का याचा ज्याने त्यांनी विचार करावा. पुन्हा एकदा सांगतो, निर्देश करतो आहे. प्रत्येकाच्या घरात प्रत्येकाच्या गावात तसं होत असेलच की नाही याची काही खात्री नाही. देशाचं संरक्षण म्हणजे किती वेगवेगळ्या गोष्टींनी आपण संरक्षण करायचं आहे याचा विचार आपण करून झाला. दुसऱ्या गोष्टीचा विचार करू. आपली प्रगती, देशाची प्रगती, राष्ट्र उन्नत व्हावं, राष्ट्राचा विकास व्हावा याच्याकरता म्हणून आपण काय मदत करतो आहोत. आणि मुख्यतः तरुणांनी जरा विचार करावा. तंत्रज्ञान शिकून घ्यावं. नवीन नवीन तंत्रज्ञान, नवीन नवीन कला आहेत त्या शिकतो आहोत आपण, पण त्या शिकून त्याचा राष्ट्राकरता हातभार लागतो की नाही याचा देखील विचार करावा. समर्थ म्हणतात, जितुके काही आपणासे ठावे तितुके हळूहळू शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळे जन. आता ही समर्थांची ओवी किती वेगवेगळ्या अर्थांनी कुठल्याही गोष्टींनी लागू शकते. मग जे आपण शिकतो आहोत ते आपण दुसऱ्यांना शिकवतो का? आज परिस्थिती काय आहे? सायबर सिक्युरिटी. सगळेजण मोबाईल वापरतात, सगळेजण ॲप्स वापरतात, सगळेजण कॉम्प्युटर वापरतात, पण सायबर सिक्युरिटीचा कोणालाही गंध नसतो. आहे का गंध? आज किती प्रकारचे फ्रॉड्स आहेत. वाचत असाल न्यूजपेपरमध्ये, माहिती असेल. मोबाईलचा SMS रिसीव्ह करू नका, कुठली व्हॉट्सअपवर आलेली लिंक ओपन करू नका, तुमचं अकाउंट लगेच हॅक केलं जाईल, संपून जाईल, पैसे पळवले जातील. ह्या सगळ्या गोष्टी यांच्याबद्दलची जाणकार आपण राहणं, या ओळखणं, ह्या समजून घेणं हे गरजेचं आहे. OTPच्या लिंक्स येतात, वेगवेगळ्या पद्धतीने अकाउंट्स हॅक केले जातात. आजकाल एक नवीन स्कॅम सुरू झालेला आहे, पार्सल नावाचं काहीतरी. वेगवेगळ्या तुमच्या नावाचं पार्सल आहे, तुमच्या नावाचा पासपोर्ट आहे, तुम्ही कोणाला तरी पैसे पाठवलेत, तुम्ही कोणाला तरी नॉर्कॅटिक्समध्ये तुमचं नाव गुंतवलं गेलेलं आहे, तुमचं आधार कार्ड त्याच्याशी लिंक्ड आहे, असं म्हणून ज्याला आपण डिजिटल अरेस्ट नावाचा कॉन्सेप्ट आहे. या डिजिटल अरेस्ट बद्दलची माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. आज कोणाला माहिती नसेल तर माझ्या सत्र झाल्यानंतर विचारा, मी सांगेन, समजून सांगेन पुन्हा काय आहे. पण या सगळ्या गोष्टींची माहिती असणं आणि या सगळ्या गोष्टींची माहिती आपण करून घेऊन आपल्या घरातल्यांना ते सांगणं, समजून सांगणं, त्यांना सजग करणं हे गरजेचं आहे. लोकांनी कमावलेला पैसा, जीवनभराचा पैसा असा तो वाया जातो. 2-3 तासामध्ये, 2-3 दिवसांमध्ये, 2-2, 3-3 दिवस ते डिजिटल अरेस्टमध्ये लोक अडकून पडतात. किती विचित्र परिस्थिती आहे बघा. काही करू शकत नाही, हतबल होतात आणि काहीतरी केलेला सगळा संसार विस्कळीत होऊन जातो. खूप केसेस आहेत सध्या अशा. या लोकांच्या आपण शोधून काढू शकणार नाही, त्यांना काही मारू शकणार नाही, हे मला मान्य आहे. त्यांचा काही संहार आपण करू शकणार नाही हे माहिती आहे, पण निदान त्यांच्यापासून सावध राहण्याची ती खबरदारी देखील मी घेऊ शकतो. म्हणून खबरदार तरी असावं. ज्याचा जो व्यापार तेथे असावे खबरदार, समर्थांनी सांगून ठेवलेलं आहे. नाहीतरी पोर वेढा लावे. म्हणजे असे पोरं असतात बसलेले तिकडे. कुठलं ते गाव आहे राजस्थानमधलं? जामतारातली पोरं मग वेढा लावतात. तर भारताची प्रगती कशी व्हावी,
तंत्रज्ञान कसं विकसित करावं हे प्रत्येकाने शिकावं. ते तंत्रज्ञान शिकून त्याचा योग्य तो वापर कसा करावा हे शिकावं. त्यातल्या ज्या काही खाम्या आहेत त्या कशा भरून काढाव्या हे देखील शिकावं. याच्याकरता जे काही आपल्याला आहे करणं आहे ते करावं. आणि याच्याकरता मात्र समर्थांनी अजून सांगून ठेवलेलं आहे, सतत प्रयत्न करायला पाहिजे. मला जमत नाही, मला कळत नाही, मला येणार नाही असं म्हणून हातावर हात ठेवून बसलं तर काही शक्य नाही. मी त्या प्रांतात नाही, मला हे काही कळत नाही. कळत नसेल तर मग वापरू नकोस, आणि वापरायचं असेल तर कळून घे. लक्षात येतं? साधं सोपं आहे. खूप लोक असे म्हणतात की मला हे काही कळत नाही. ठीक आहे, कळत नाही मान्य आहे. म्हणजे मी असं म्हणत नाही की प्रत्येकाला कळलंच पाहिजे, बरोबर आहे, मान्य आहे. पण कळत नाही म्हणून न राहता आता मला हे समजून घ्यायचं आहे आणि हे मला कळलं पाहिजे, हे समजलं पाहिजे, अशी भूमिका आपली असेल तर आपण काहीतरी कार्य करू शकतो. काय सांगावं आता. समर्थांनी पर्यावरणाबद्दल वर्णन करून ठेवलेलं आहे. आपण सगळेजण जाणतात. निसर्गाच्या बद्दल आपण बोललो मगाशी. पशुपक्ष्यांचं संवर्धन करावं. आफ्रिकेतले चित्ते आणून भारतामध्ये बसवण्याचं काम केलेलं आहे. लोकांनी आक्षेप घेतले, हे योग्य आहे का अयोग्य आहे. तुमचं काय मत आहे? पैसा कुठेतरी दुसरीकडे लावायला पाहिजे होता. हो, खूप लोक बेघर आहेत, त्यांच्याकरता द्या असं म्हणणारे पण लोक आहेत. बोलणारे वाटेल तसे बोलत असतात. त्याचा थोडासा विचार तात्विक करावा आपण, की हे खरंच गरजेचं आहे का नाही. आज अनेक ठिकाणी ताडोबा सारखे जे जंगलं आहेत तिथे लॉयन्स म्हणजे काय सिंहांचं टायगर्स रिझर्वायर्स ते आहेत. मग याच्याकरता गव्हर्नमेंट पैसे देतं, ते आवश्यक आहे का नाही. जंगलांचं संवर्धन करतं, आवश्यक आहे का नाही. आहे. सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे. एक लक्षात घ्या, पर्यावरणाचा विचार हिंदू शास्त्रांनी जेवढा केलेला आहे, हिंदू धर्माने जेवढा केलेला आहे तेवढा इतर कोणीही केलेला नाही. लक्षात घ्या. काल का परवा उल्लेख झाला होता, आपण आपल्या नद्यांना, पर्वतांना, वृक्षांना, पशुपक्षींना सुद्धा आपण देवत्व मानतो. त्या पक्ष्यांकरता एक घास वेगळा काढून ठेवतो आपण, बरोबर आहे की नाही. आणि मागणी पण आपली तशीच आहे. वैभव संपन्न जीवन जगावं अशी आपली सगळ्यांची इच्छा आहे. आपण हिंदू धर्मामध्ये संपत्ती भरपूर मिळवावी याच्याकरता कुठल्याही प्रकारची आडकाठी नाही. काल आपण विरक्तीबद्दल, वैराग्याबद्दल खूप चर्चा केली. पण तरी सुद्धा पुन्हा एकदा सांगतो, विरक्त मनाने असावं, धनाने नसावं. लक्षात घ्या, विरक्त असावं मनाने, खिशात पैसे असावेत, असू द्यावेत, संपत्ती असावी, सगळ्या प्रकारची संपत्ती असावी, सगळ्या प्रकारचं वैभव असावं, नद्या, नाले, वृक्षवेली, पर्वत भरपूर असावे, चांगले असावे, फळं फुलं भरपूर असावीत, चांगली असावीत. मागणीच आहे ना. हो, आपण म्हणतो ना फलश्रुतीमध्ये, धनम धान्यम पशुम बहुपुत्र लाभम शतसंवत्सरम दीर्घमायुः. आपली संस्कृती सांगते आपल्याला ते. धनधान्य तर आहे, गोष्टी वेगळी आहे. बहुपुत्राचा प्रश्नच आहे जरा सध्या आजकाल. बहुपुत्र लाभम म्हणजे एक वर बहुपुत्र झाले असं म्हणण्याची परिस्थिती आली आता. आता वेगळा विचार सुरू आहे बरं. आजकाल बाहेरच्या काही देशांमध्ये अशी परिस्थिती आली आहे की त्यांचा देश तगेल की नाही हा प्रश्न आहे. जर्मनी, चायना, तुम्ही जरा विचार करा, जापान, या देशांमध्ये अशी परिस्थिती आहे की वयोवृद्ध लोक आहेत आणि नवीन पिढीच नाहीये. अख्खी पिढीच्या पिढी गायब झालेली आहे. म्हणून बहुपुत्र लाभामध्ये काही चूक नाही हे लक्षात ठेवा. ठीक आहे, एक काळ असा होता ज्यावेळेला हम दो हमारे दो आवश्यक होतं. पण राष्ट्र घडवायचं असेल आणि निर्मिती करायची असेल तर तो सुद्धा एक अँगल आहे, महत्वाचा अँगल आहे, लक्षात ठेवायला पाहिजे. तर अशी परिस्थिती येईल आणि मग ती राष्ट्र ऱ्हास पावतात, कारण बाकीचे दुसरे राष्ट्र येऊन त्यांच्यावर कब्जा करतात. हे लक्षात घ्या. पण बहुपुत्र लाभम शतसंवत्सरम, आजकाल कोणाला म्हटलं शतसंवत्सर तर नको रे बाबा म्हणतात आधीच. असं विषय वेगळा आहे. सांगायचा मुद्दा असा की आपली नैसर्गिक साधने कुठली आहेत आणि त्या नैसर्गिक साधनांचा पाठपुरावा करणं म्हणजे आवश्यकता आहे, गरज आहे. आज जे काही चाललं आहे, युक्रेन, रशिया, व्हेनेझुएला चालू आहे, माहिती आहे सगळ्यांना ना. कशाकरता सुरू आहे ते? डॉलर डिव्हॅल्युएशन त्याच्याकरता सुरू आहे. पण त्याच्या मागचं कारण काय? ऑइल, सोनं,
नैसर्गिक साधन संपत्ती, मग आज भारताची नैसर्गिक साधन संपत्ती सुद्धा राखणं, ती व्यवस्थित टिकवणं, त्याचं संरक्षण करणं आणि त्याच्याबद्दलच्या सगळ्या प्रगतीचे आयाम शोधून काढणं ही माझी जबाबदारी आहे. आज भारतामध्ये, आपल्या राष्ट्रामध्ये आत्मनिर्भर होण्याचा एक मोठा प्रयास आणि संकल्प आणि प्रकल्प सुरू आहे. खूप अतिशय उत्तम आणि आवश्यक गोष्ट आहे. कारण आज इतके वर्ष आपण पाणबुड्यांकरता दुसऱ्या राष्ट्रांवर अवलंबून होतो. फायटर प्लेन्स करता दुसऱ्या राज्यांवर अवलंबून होतो, दुसऱ्या देशांवर अवलंबून होतो. आज हे सगळं आपल्या भारतात निघतंय, तयार होतंय. आज एआयचा जमाना आहे. एआयच्या चिप्स, जे चिपसेट असतं एआयचं बनवण्याकरता, जे कॉम्प्युटर चिप लागते, ती चिप दुसऱ्या देशांमधनं निर्माण होते. ते तंत्रज्ञान भारतामध्ये कसं होईल, ते असेंबल भारतामध्ये कसं होईल, याच्याकरता काय चाललेले आहेत, प्रयत्न सुरू आहेत. ॲज ॲपल नावाची जी कंपनी आहे मोबाईल फोनची, सगळ्यात जास्त प्रोडक्शन भारतामध्ये होतंय. ॲपलच्या फोनचं कंपनी आहे तिकडची, पण प्रोडक्शन भारतामध्ये होतंय, निर्मिती भारतात होते त्याची. हे राष्ट्र निर्मिती करता किती वेगवेगळे पैलू आहेत हे लक्षात घेण्याचा प्रयत्न चालला आहे. राष्ट्राचं प्रगती कशी व्हावी, उन्नती कशी व्हावी, सगळ्या दृष्टीने आत्मनिर्भर कसं व्हावं, याच्याकरता हा विचार मांडणं चालू आहे. नाहीतर मग आपण सतत दुसऱ्या देशावर अवलंबून जर का राहिलो तर एक वेळ येईल की तो दुसरा देश हात झटकेल. कारगिलच्या युद्धामध्ये GPS टेक्नॉलॉजी न देऊन अमेरिकेने हात झटकले होते. भारताला त्याचा खूप मोठा त्रास झाला होता. त्याच्यावरनं शहाणपण शिकून भारताने नाविक नावाची एक नवीन सिस्टीम तयार केली आहे, GPS सारखी. आज आपण सगळेजण सर्रास GPS वापरत आहोत, पण नाविक नावाची एक तशीच इक्विव्हॅलंट सिस्टीम आहे जी भारताची आहे. त्यामुळे किती गोष्टींनी आज आपण समृद्ध व्हायची आवश्यकता आहे आणि त्याच्याकरता आपण आपल्या परीने जे काही करता येईल तेवढं करण्याची गरज आहे, हे लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे. 2 मुद्दे आपण बघितले, एक देशाचं संरक्षण, दुसरा देशाच्या प्रगतीचा विकास किंवा विचार कसा करता येईल त्याप्रमाणे. तिसरा मुख्य मुद्दा आहे जो आपल्या थोड्याफार अवाकामध्ये येऊ शकतो असा, तो म्हणजे या देशातल्या लोकांचं, निदान आपल्या आजूबाजूच्या लोकांचं ऐक्य टिकवून ठेवणं. आज प्रॉब्लेम असा आहे की भाषांमध्ये भांडणं सुरू आहेत, मारामाऱ्या सुरू आहेत. मध्यंतरी एक बातमी वाचली होती, आर्मीच्या एका कर्नलला आणि त्याच्या बायकोला ऑटो रिक्षातनं प्रवास करत असताना, तो कर्नल होता नॉर्थचा, ऑटो रिक्षा चालू होती बँगलोरमध्ये, कानडी भाषा येत नाही, कानडी भाषेचा काहीतरी तिरस्कार करतो म्हणून का म्हणा, का काय भाषा येत नाही म्हणून म्हणा, किंवा हा माझा भाषेतला, माझ्या प्रांतातला नाही म्हणून म्हणा, त्याला मारण्यात आलं. आता सैन्यामध्ये काम करणाऱ्या लोकांना ही अशी ट्रीटमेंट मिळते ऑटो रिक्षामध्ये चालणाऱ्या माणसांना. त्या ऑटो रिक्षावाल्यांनी त्याच्याबरोबरचे त्या भाषेतले लोक बोलवले आणि केला जे काही करायचं ते. महाराष्ट्रामध्ये काही वेगळे आहे का? मुंबईत काय चालू आहे? आता हा राजकारण्यांचा खेळ आहे हे लक्षात ठेवा. काही अंशी राजकारणी लोक हे करतात मुद्दाम, घडवतात. भैया म्हणून त्यांना हेटाळायचं, तिकडे साऊथचा म्हणून त्यांना हेटाळायचं, तिकडचे ते लोक सुद्धा तेच करतात असं म्हणायचं. पण हाच आपण समजून घ्यायचा आहे. सुज्ञ जाणक साधक म्हणून आपण विचार केला तर भारतातले नाना प्रांत, नाना वेश, नाना भाषा यांच्यामध्ये असलेले जे भेद आहेत हे मिटवण्याची जबाबदारी आपली आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. आपल्यापुरतं तरी आपण समजायला पाहिजे आणि आपण आपल्या पुढच्या पिढीला ही गोष्ट समजून सांगायला पाहिजे. आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांना ही गोष्ट समजून सांगायला पाहिजे. आज आम्ही मराठी भाषिक आहोत, आम्ही तेलंगणासारख्या तेलुगू भाषिक प्रांतामध्ये राहतो, पण म्हणून तिथल्या लोकांचा अवमान करण्याची गरज नाही, किंवा ते लोक आमचा नॉन तेलुगू आहेत म्हणून अवमान करतात असं नाही. पण असं प्रत्येक ठिकाणी असं चित्र आहे का, हा प्रश्न आहे. असं नाहीये, दुर्दैवाने असं नाहीये. एक संघ राष्ट्र जर का करायचं असेल तर असं विस्कळीत स्टेट्समध्ये, विस्कळीत गोष्टींबद्दल जेव्हा भेद आपण जागृत ठेवतो आपल्या मनामध्ये, त्यावेळेला हे राष्ट्र कसं उभं राहील हा प्रश्न पडतो. डायव्हर्सिटी नावाने डायव्हर्सिटी असणं खूप गरजेचं आहे आणि आपल्यासारखा देश दुसऱ्या जगात नाही हे लक्षात घ्या. सगळ्या प्रकारची डायव्हर्सिटी आपल्या देशामध्ये आहे. अगदी अन्नापासनं म्हणजे फूड डायव्हर्सिटीपासनं भाषा, वेशभूषा, सगळ्या प्रकारची डायव्हर्सिटी आहे. पण त्या डायव्हर्सिटी बरोबर इन्क्लुजन जे लागतं
ते मात्र सगळीकडे बघायला मिळत नाही, हे लक्षात घ्या. कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये काम करणाऱ्यांना DEI नावाची कॉन्सेप्ट माहिती असेल. माहिती आहे का? कोणी ऐकली आहे का DEI? एक दोनच हात वरती आलेले आहेत. DEI म्हणजे डायव्हर्सिटी, इक्विटी आणि इन्क्लुजन. थोडक्यात सांगतो, जास्त वेळ घालवत नाही त्याच्यावर. कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये काम करणाऱ्या लोकांना शिकवण्यात येते. आज वेगवेगळ्या प्रकारचे त्याचे कुतर्क बांधून वेगवेगळ्या प्रकारे मार्गदर्शन करण्यात येते. त्याच्यामध्ये LGBT, ट्रान्सजेंडर अशा सगळ्या प्रकारची सगळी माहिती सुद्धा पुरवण्यात येते. पण हे डायव्हर्सिटीच्या नावाखाली स्तोम करणारे जे लोक आहेत त्यांना बेसिक डायव्हर्सिटी काय हे कळत नाही आणि ते उलट विभाजन करण्याचा प्रयत्न करतायत. आणि कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये हे शिकवण्याचं नवीन षडयंत्र सुरू झालेलं आहे, लक्षात घ्या. इन्क्लुजन वोकिझम ज्याला तुम्ही म्हणता, एक्झॅक्टली. इन्क्लुजन इज इम्पॉर्टंट. डायव्हर्सिटी तर आपल्याकडे आहेच, आपण समृद्ध आहोत डायव्हर्सिटीमध्ये. आपण फक्त इन्क्लुझिव्ह आहोत की नाही हे फक्त बघणं आपल्या हातात आहे. असो, त्याच्याबद्दल जास्त बोलण्याची आवश्यकता नाहीये. एकत्रकरण करणं, एकसंघ समाज टिकवणं, सगळ्यांना समानतेचा हक्क देणं हे आपलं कर्तव्य आहे आणि त्याप्रमाणे आपण ते करायला पाहिजे. समर्थांनी सुद्धा तेच केलेलं आहे. समर्थांच्या काळामध्ये समर्थांनी मराठा तितुका मिळवावा अशा प्रकारचा उद्घोष आहे समर्थांचा. समर्थांनी स्त्रियांच्या करता म्हणून फार मोठं कार्य केलेलं आहे. स्त्री शिष्य गुरुपदावर बसवलेले आहेत, मठाधिपती नेमलेले आहेत. आणि हे त्या काळी, बरं विचार करा, त्या काळी सुद्धा समर्थांना बोल लावणारे, दोष देणारे खूप मोठे महाभागून गेलेले. बरेच जणांनी समर्थांचा त्यांच्या नंतरच्या काळात सुद्धा समर्थांवर बोलताना, लिहिताना बरीच टीका केलेली आहे या एका गोष्टीबद्दल. पण तरी सुद्धा आज त्यांचं कार्य आपल्याला दिसतं. समर्थांनी ऐक्य साधण्याकरता म्हणून जेव्हा समर्थ अनेक ठिकाणी त्यांच्या देशाचं तीर्थाटन करत फिरत होते, त्यावेळेला समर्थांनी 1100 मारुती स्थापन केलेले आहेत, 1100 मठ निर्माण केलेले आहेत. त्या मठांचे निर्वाहन करण्याकरता म्हणून प्रत्येक ठिकाणी तसा मठपती शोधून निवडून बसवलेलं आहे तिथे. आणि हे कार्य जेव्हा समर्थांनी केलं तेव्हा कुठे छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून जेव्हा सुटका झाली त्यावेळेला बरोबर जे येऊ शकले त्याचं कारण होतं तिथे एक रचना, एक जाळं आधीच विणलं गेलेलं होतं, आधीच पेरण्यात आलेलं होतं. त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी योग्य ते घोडे, वेगवेगळ्या ठिकाणी योग्य ती रसद मिळत गेली. संभाजीराजांना वेगळं ठेवण्यात आलं, शिवाजी महाराजांना वेगळ्या मार्गाने आणण्यात आलं. हे सगळं करण्याचं आणि ही सगळी सूचना देण्याचं कार्य कोणी केलं असेल तर ते समर्थांच्या त्या काळच्या मठाधिपतींनी केलेलं आहे. उल्लेख आहेत त्याचे तसे. म्हणून समर्थांचं कार्य फार मोठं आहे. आपला जो विचार चालला आहे तो ऐक्यता राखण्याच्या बद्दलचा विचार चालला आहे. ऐक्य कसं राखावं, दुसऱ्यांच्या बद्दलचा विचार कसा करावा, याचं समर्थांनी केलेलं मार्गदर्शन फार सोजं. खूप जाजबुदामध्ये अनेक ओव्या आहेत. एक ओवी बघू आपण. शरीर परोपकारी लावावे, बहुतांच्या कार्यास यावे, पुणे पडो न देवावे कोणी एकाचे. आपलं शरीर दुसऱ्यांच्या परोपकारार्थ लागतं का, हा प्रश्न ज्यांनी त्यांनी विचारावा. रोज आपण कोणाला तरी उपयोगी पडतो का? नाही रोज तर निदान आठवड्यातनं एकदा तरी आपण कोणाला तरी दुसऱ्याला उपयोगी पडलो का? काहीतरी मदत करू शकलो का? कुठलीही प्रकारची मदत असेल ती, क्रियाशक्ती, धनशक्ती, ज्ञानशक्ती, काहीतरी शिकवावं, समजून सांगावं, असं आपण करतो का? विचार करावा. जे लोक निवृत्त झालेले आहेत त्यांनी तर निश्चित विचार करायला पाहिजे. आपण आपल्या समाजामध्ये आपल्या कॉलनी पुरतं तरी निदान किती लोकांच्या उपयोगी पडतो? शेजाराच्या तरी आपण उपयोगी पडतो का, हा प्रश्न. आजकाल शेजारच राहिलेलं नाहीये. जेव्हा बघावं तेव्हा दारं बंद असतात. विषय वेगळा आहे. पुन्हा आज आपल्या काकांच्या कृपेमुळे, काकांच्या आशीर्वादांमुळे एक गोष्ट मात्र निश्चित आहे की अनेक ठिकाणी असे छोटे छोटे सांस्कृतिक वर्ग किंवा संस्कार केंद्र किंवा उपासना केंद्र सुरू झालेले आहेत. आणि अतिशय साध्या आणि स्वच्छ मनाने, कुठल्याही प्रकारची धनाची अपेक्षा न करता हे उपक्रम सुरू आहेत. ही अभिमानाची गोष्ट आहे इथे उपस्थित लोकांकरता, म्हणून तर निश्चितच आहे. संस्कार वर्ग घेतात, मुलांना शिकवतात,
गीतेचे पाठ करतात, गीता शिकवतात, भगवद्गीता शिकवतात, काही ना काही या न त्या प्रमाणे ही अशा प्रकारची प्रकल्प प्रत्येक कॉलनीतनं, प्रत्येक गावागावातनं, प्रत्येक घराघरातनं असे व्हायला पाहिजे. आणि तसं जर का झालं तर उत्तम आहे. आपण आपल्या परीने आपल्या पुरतं तरी राष्ट्र निर्मिती करता किंवा राष्ट्रधर्म पाळण्याकरता हातभार लावतो आहेत याची हमी बाळगा. निदान एवढं करून तरी. म्हणून जे जे आपण असे ठावे ते ते इतरांशी शिकवावे. आहे सरळ सोपं. जेव्हा आपण ऐक्याचा विचार करतो त्यावेळेला मगाशी उल्लेख केला, वेगवेगळ्या जातींमध्ये बाटलेला हा देश, विभागलेला हा देश, त्यांना एकत्र आणण्याकरता म्हणून समर्थांनी काय सुंदर मार्गदर्शन करून ठेवलेलं बघा. समर्थांनी भजनाची व्याख्या केलेली आहे. समर्थ म्हणतात, हा का कोणी एक नर, धेड महार चांभार, त्याचे राखावे अंतर, ह्या नाव भजन. आज अशी परिस्थिती नाहीये जी परिस्थिती 50, 60, 100 वर्षांपूर्वी होती. हरिजन म्हणून त्यांना हिडवलं जायचं, त्यागलं जायचं. अशी परिस्थिती आज नाहीये, मला मान्य आहे. पण तरी सुद्धा भजनाची व्याख्या आणि व्याप्ती किती मोठी आहे हे लक्षात घ्या. जे जे जाणी जे जे देखिजे भूत, ते ते जाणीजे भगवंत, असं हे भक्तीचं जे व्याख्या केलेली आहे, ही व्याख्या आणि हे चरण, भजनाचं हे चरण अतिशय मिळतं जुळतं आहे, लक्षात घ्या. मग प्रत्येक व्यक्तीमध्ये, समोरच्या व्यक्तीमध्ये जर का आपण खऱ्या अर्थाने भगवत भाव ठेवू शकलो आणि त्याच्याशी तशा पद्धतीने वर्तणूक करू शकलो, तर मग त्याची भाषा कोणती, त्याचा वेश कोणता, याच्याबद्दलची काही आपल्याला चर्चा करायची आवश्यकता राहत नाही, विचार करण्याची आवश्यकता राहत नाही. राष्ट्रधर्म जेव्हा शिकतो आहोत त्यावेळेला अजून एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे समर्थांनी संभाजीराजांना केलेला जो उपदेश आहे, एक स्वतंत्र प्रकरणच होईल, एक स्वतंत्र विषय होईल. संभाजीराजांना शिवाजी महाराजांचं निवर्तल्यानंतर समर्थांनी एक पत्र पाठवलं आणि त्या पत्रामध्ये संभाजीराजांना उपदेश केला. तो उपदेश मुळात पूर्ण वाचण्यासारखा आहे. तो उपदेश वाचावा, त्याच्यावर थोडंसं चिंतन मनन करावं, म्हणजे राष्ट्रधर्म काय हे आपल्याला कळेल. अगदी उदाहरणार्थ म्हणून, आपला वेळ संपत आलेला आहे, उदाहरणार्थ म्हणून एक दोन फक्त गोष्टी आपण बघू, एक दोन उभ्या बघू आणि पुढे जाऊ. राजी राखता जग, मग कार्यभागाची लगबग, ऐसे जाणून सांग समाधान करावे. राजी राखता जग, सगळ्यांना राजी ठेवावं, हाताशी घ्यावं, त्यांची मनं सांभाळावी, असा उपदेश संभाजीराजांना करतायत समर्थ रामदास स्वामी. पुढे म्हणतात, सकळ लोक एक करावे, गनिम लोटोनी काढावे. काय मार्गदर्शन केलंय बघा, सकळ लोक एक करावे. आणि हे मार्गदर्शन आपण आपल्यापुरता विचार केला, जो आता ऐक्याचा विचार चालू आहे त्याच्यामध्ये आहे की नाही ऍप्लिकेबल. आज एक रहेंगे तो सेफ रहेंगे असं सांगावं लागतंय, हेच आपलं दुर्दैव आहे, लक्षात घ्या. मी मगाशीच म्हटलं होतं, प्रवचन आणि व्याख्यान दोघांची सरमिसळ होणार आहे, पण विषयच असा आहे, त्याच्यामुळे ह्या विषयामध्ये हे असं बोलणं अपेक्षित आहे मला. पण आज असं सांगावं लागतं आहे. तुम्ही सगळे सुज्ञ जाणकार आहात, त्याच्यामुळे जास्त बोलायची आवश्यकता नाही. समर्थ म्हणतात, बहुत लोक मिळवावे, एक विचारे भरावे. एक विचार भरावा म्हणजे त्यांच्या अंतःकरणात तो बिंबवावा. रामदास भरे अंतरी, त्याच्याकरता हा प्रकल्प सुरू आहे. आपल्या अंतरंगात रामदास भरावा म्हणून हे सगळं चिंतन सुरू आहे. अगदी त्याचप्रमाणे बहुत लोक मिळवावे आणि एक विचारे भरावे. एक धर्म, एक न्याय, एक नीती, एक राष्ट्र, असा विचार त्यांच्या अंतरंगात हळूहळू भिनला पाहिजे. त्याच्याकरता आपल्या पद्धतीने आपण जे काही करू शकू ते करण्याचा प्रयत्न आपण आपल्यापुरता करावा, ज्याने त्याने आपल्यापुरता विचार करावा. समर्थ म्हणतात, आहे तितुके जतन करावे, आणखी पुढे मिळवावे. काय समर्थांचा उपदेश आहे, जे आहे ते जतन करून ठेवा, त्याचा त्याग करू नका, ते इकडे तिकडे घालून टाकू नका, आणि पुढे भरपूर मिळवा, म्हणजे स्वराज्य विकसित करा, असं संभाजी महाराजांना उपदेश करतायत. म्हणून समाजाची उन्नती करायची असेल, राष्ट्राची उन्नती करायची असेल, राष्ट्रधर्म पाळायचा असेल, तर अतिशय 3 सोप्या संकल्पना आपण
आज विचारात घेतल्या. एक म्हणजे राष्ट्राचं संरक्षण, आणि त्याच्यामध्ये राष्ट्र नावाची जी संकल्पना बघितली, त्यातल्या सगळ्या गोष्टींचं संरक्षण करण्याची जबाबदारी आपण आपल्या परीने पार पाडावी. दुसरं म्हणजे राष्ट्राच्या प्रगतीकरता जी काही मदत आपल्याकडनं शक्य असेल ती करण्याचा प्रयत्न करावा. आणि तिसरं म्हणजे राष्ट्राच्या ऐक्यतेकरता जे आपण शक्य असेल ते येणं केनं प्रकारानं ती ऐक्यता टिकून ठेवावी, ती टिकून राहावी, ह्याच्याकरता म्हणून आपण प्रयत्न करावा. एवढं जर का करू शकलो तर समर्थांनी सांगितलेला जो राष्ट्रधर्म आहे त्या धर्माच्या करता जी जबाबदारी, जी कर्तव्य आहेत ती पूर्ण केल्यासारखं होईल. विषय मोठा व्यापक आहे, पण त्याला थोड्या बहुत प्रमाणात न्याय देण्याचा मी प्रयत्न केला. आपला वेळ समाप्त होत आहे, त्याच्यामुळे आपण आता इथेच थांबूयात. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरिओम.